मित्रो, ही युती झाली आहे ती राजकीय अपरिहार्यता म्हणून झालेली आहे, एकमेकांना असलेली गरज म्हणून झालेली आहे. पण मुंबईकरांना खरंच या युतीची गरज आहे का? मुंबईतला शिल्लक 32% मराठी माणूस या युतीनं पुन्हा एकदा या मुंबईवर राज्य करेल का? मुंबई का डॉन कोण असं विचारत खरंच एखादा भिकू म्हात्रे, अरुण गवळी, अमर नाईक पुन्हा आपल्यासमोर येईल का? की परप्रांतीय आणि गुजराती मारवाडी मतांच्या वाढत्या प्रभावाखाली उरला सुरला मराठी माणूसही मुंबईबाहेर फेकला जाईल का? महाराष्ट्रातल्या चाय बिस्कुटी मीडियाला ज्या घटनेची चातकासारखी प्रतीक्षा होती, ती घटना काल एकदाची घडली. वरळीच्या त्याच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये, जिथं 2019च्या निवडणुकांच्या आधी 4 ऑक्टोबर रोजी भाजपा सेनेची पत्रकार परिषद झाली होती. युतीची घोषणा झाली होती आणि मग तिथेच उद्धवजींना तो प्रश्न विचारला गेला होता, की तुम्ही बाळासाहेबांना शब्द दिला होता, की मुख्यमंत्रीपदी मी एका शिवसैनिकाला बसवीन, त्याचं काय? आता तो प्रश्न कालबाह्य झालाय, तो विषय कालबाह्य झालाय. पण मित्र, गंमत अशी आहे, की कालच्या पत्रकार परिषदेसाठी निवडलेलं हॉटेल तेच असल्यानं त्याआधी, म्हणजे या पत्रकार परिषदेच्या आधी बंद दाराआडच्या चर्चांची अनेक पत्रकारांना चिंता वाटत होती. जसं मागे घडलं होतं, तसं आताही घडलंय का? काही पत्रकारांनी तर तसं विचारलं देखील, की बंद दाराआड काही ठरलंय का? 2019च्या त्या पत्रकार परिषदेत देवेंद्रजींच्या प्रत्येक गोष्टीला मान हलवून मान्यता देणारे, होला हो करणारे उद्धवजी हे अवघ्या काही दिवसातच त्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कसे बदलले, अंतर्बाह्य बदलले हे आपण पाहिलंय. त्यांची भाषा कशी बदलली हे आपण पाहिलंय. या खेपेला मात्र त्या हॉटेलचा गुणधर्म की पायगुण का काय बोलतात तसं काही घडू नये म्हणजे मिळवलं. नाहीतर राज ठाकरेंना हा धक्का बसवणं सोपं जाणार नाही. असं काही घडेल याबद्दल खुद्द राज ठाकरेंनाही शाश्वती नसेल कदाचित. आणि त्यामुळे ते संपूर्ण पत्रकार परिषदेत अवघडल्यासारखे बसलेले आपण पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता हे सारं काही सांगून जात होती, की मला या युतीची तितकीशी आवश्यकता नाहीये, पण पलीकडच्याला मात्र युतीशिवाय तरणोपाय नाहीये. हे अवघडले पण का आणि कशासाठी होतं? युती होणार असं चाललेलं असताना, कधी होणार याची उत्कंठा लागलेली असताना ते आज होते. तर मग ही अस्वस्थता का? का चेहरा पाडून बसलाय? यामागची कारणं अशी आहेत, की मूलतः राज ठाकरे हे दुय्यम भूमिका मान्य करणारे नेते नाहीत. जगेन तर आपल्या अटी शर्तींवर. अशा तोऱ्यात वावरणाऱ्या मंडळींपैकी ते एक. ते काय ज्युनियर पार्टनर वगैरे बनणार नाहीत. युती करीन पण माझ्या अटी शर्तींवर हा हेका तर राजसाहेब धरून असणारच. त्यांना आधी जागा वाटपात आपला शेअर सिक्युअर करून घ्यायचा होता. त्यासाठी वाटाघाटी सुरू होत्या. आपल्याला हव्या त्या आणि हव्या तितक्या जागा हातात आल्याशिवाय त्यांना युतीची घोषणा करायचीच नव्हती. पण आता उबाटांना मात्र कार्यकर्त्यांच्या मनातली चलबिचल अधिक वाढवू द्यायची नव्हती. शिल्लक सेनेची शून्य सेना व्हायला नको, आहेत ते पण निघून जायला नको, म्हणून उद्धव सेना प्रचंड अस्वस्थ असताना त्यांनी अत्यंत घाईत हा निर्णय घेतला आणि अंमलात देखील आणला. आणि हे सगळं राज ठाकरेंच्या मनाविरुद्ध झालेलं आहे, हे दिसत होतं. आणि बाहेर दोन्ही सेनेतले उतावळे नवरे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले असल्यानं तो जो काय माहोल बनलाय, जो काय मोमेंटम क्रिएट झालाय, त्याचा फायदा उचलायचा तर युतीबद्दल अद्याप अनिश्चितता आहे हा टॅग पुसून काढायला हवा होता. आणि तो चाणाक्ष उद्धवजींनी पुसून काढलाय युतीची घोषणा करून. मी अद्याप त्या मानसिकतेत नाही अशा बॉडी लँग्वेजसह वावरणाऱ्या राज ठाकरेंनी आधी माईक उद्धवजींकडे दिला. बोल ना, तू बोल. याला बोलू दे काय बोलायचंय ते. मग मी मला न पटणारं काही बोलला तर ते खोडून काढीन किंवा त्यात सुधारणा करीन. आमच्यात एक वाक्यता आहे, आमचं घर एक आहे, आमच्या चुली एक आहेत, आमचं आडनाव देखील एकच आहे, ठाकरे. हे असले शब्द विभ्रम करून उद्धवजी वातावरण निर्मिती करू पाहत होते, की या युतीतही मोठा भाऊ मीच आहे. म्हणजे मी जे बोलेन तेच होणार आहे. आणि राज मला तो मोठ्या भावाचा दर्जा आणि मान देतोय. पण राज ठाकरे हे आता त्या नातेसंबंधांच्या मानापमानापलीकडे गेलेले आहेत. तुम्ही बघितलं असेलच, की आमचं सगळं ठरलंय हा नरेटिव्ह व्यवस्थित पसरवू पाहणाऱ्या संजय राऊत आणि उद्धवजींना राजसाहेबांनी एकच लगावला. युती तर झाली आहे, पण जागा वाटप इथं जाहीर करणार नाही मी. असं बोलल्यानंतर उद्धवजींच्या पलीकडे बसलेले राऊत कसे चपापले हे तुम्ही बघितलंय का? बघा. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. संपादक महोदय तर
संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशापासून सुरू झाले होते प्रास्ताविक करताना. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कुठे आणि या दोघा बंधूंचं जे काही मनोमिलन एकत्रीकरण होतं ते कुठे, त्याची तुलना करतायत. उभाटा आणि विश्वप्रवक्ता यांची स्क्रिप्ट रेडीच होती. सगळं कसं ठरवून आले होते दोघेजण. पण राज यांचा हा दणका मात्र अपेक्षित होता. त्यामुळे कसला दचकला भांडूपचा भोंगा. पाहिलं ना? अरे ते राज ठाकरे आहेत. भोंग्यांचं आंदोलन वाले राज ठाकरे. ये भोंगा जब भी बजता है तो ऐसे ही बजता है. भांडूपवाला आहे म्हणून तूच वाजणार काय? राजसाहेब सावध वावरत होते. न पेक्षा त्यांच्या मनात घालमेल सुरू होती समोरच्या गर्दीतले चेहरे आणि ते चेहरे पाहून त्यांना ठासून सांगावंसं वाटत होतं की ही युती झाली आहे, विलिनीकरण नाही. गोड गैरसमज नको. मनसे हा उबाटाच्या उगाचच पसरू पाहणाऱ्या हाताच्या कवेत शिरत शिरत विरघळून तर जाणार नाही ना, ही ती भीती होती. उबाटांचा अगदी तो वरळी डोममधला जो मेळावा झाला, त्या मेळाव्यापासूनचा वावर पाहिला तुम्ही व्यासपीठावरचा, तर तुमच्या लक्षात येईल की ते राज ठाकरेंना झाकळून टाकण्याची एकही संधी सोडू पाहत नाहीयेत. माझा काल परवाचा व्हिडिओही ह्या विषयावर होता, तो तुम्ही पाहिला असेल, की आता ही स्पर्धा आहे खरं तर व्यासपीठावरची. तू मोठा की मी मोठा, कोण कोणाला खाणार? ती अंतर्गत आहे, सुप्त आहे. ती काही लपलेली नाहीये. हे वर दाखवतात एकत्रीकरण. आतून काय आहे ते दिसतंय आपल्याला. कारण उद्धवजी त्यांच्यातल्या सगळ्या कमतरता, या त्या कमतरतेंवर मात करून राज ठाकरे नावाच्या एका करिश्म्याला भिडायला चाललेत. त्यासाठी ते त्या करिश्म्याला झाकळून टाकण्याची एकही संधी सोडू पाहत नाहीयेत. मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व, त्याचं स्वतंत्र असं उपद्रव मूल्य टिकून राहिलं पाहिजे. हे राज ठाकरेंना त्यामुळे सातत्यानं जाणवायला लागले. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता, महाराष्ट्र या सगळ्या कॉमन मुद्द्यांवर जो लढा मनसे आजवर देत आली. खरं तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा जन्मच मुळी मराठीच्या मुद्द्यावर झालेला आहे, झाला होता किंबहुना. पण 2012 नंतर या संघटनेतला प्राणच निघून गेला आणि मग सुरू झालं निव्वळ सत्तेचं आणि मतांचं राजकारण. ते 80% 20% वगैरे सगळं कधीच बारगळलेलं होतं. ती मतलबी सेना सोडून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंनी किमान मराठी या मुद्द्यावर तरी आपला स्टँड, प्रामाणिक स्टँड कायम ठेवला होता. तोच त्यांचा USP होता आणि आहे आजही. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, ते फक्त या मुद्द्यांमुळे. पण याच मुद्द्यांवरच्या लढ्याचं श्रेय सुद्धा आता 2 सेनांमध्ये विभागलं जाण्याचं भय राज यांना सतावतंय. किंबहुना उद्धवजींचं अलीकडे नरेटिव्ह सेटिंगचं कसब, कुठलंही काम न करता कोमट पाणी प्या असं सांगून अगदी नंबर 1 CM बनणं ज्यांना जमतं, तो माणूस यापुढच्या प्रत्येक अचीव्हमेंटवर आपला हक्क सांगू शकतो. मग होणार काय? तर नाच करे बंदर और माल खाए मदारी. हिंदी सक्ती विरोधातला लढा, सरकारचं ते GR मागे घेणं, यामागे ताज लँड्स एंडमधल्या भेटीचा नेमका केवढा मोठा रोल आहे, हे ज्यांना माहीत नाहीये, त्यांना प्रभावित करण्यासाठी उद्धव सेनेनं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बाहेर त्या फुटपाथवर त्या GRची होळी करण्याचा कार्यक्रम किती तातडीने उरकला होता, हे तुम्हाला आठवतंय का? त्यात उद्धवजी, आदित्य, अरविंद सावंत, अनिल देसाई असे सगळे यांचेच भालदार चोपदार. मनसेचे एकटे नितीन सरदेसाई त्या गर्दीत मागे मागे दिसत होते. खरा गेम समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलात घडून गेला होता, पण लोकांना दिसला तो उभाटांचा तमाशा. हे असंच फुटेज खाऊन जाण्याचं मातोश्रीकरांचं कसब राज यांना यापुढेही अस्वस्थ करून सोडत राहणार आहे. त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हेच राज यांना सध्या उमगत नाही, हे कालच्या पत्रकार परिषदेतल्या त्यांच्या अस्वस्थ देहबोलीवरून कळत होतं. ते अधूनमधून त्यांच्या स्वभावानुसार मजेदार कोट्याही करत होते, पण आतून मात्र प्रचंड अस्वस्थ अवस्थेत स्वतःला आणि समोरच्या जनतेला प्लस मनसैनिकांनाही सांगू पाहत होते, थोडं थांबा, ही युती झाली आहे, विलिनीकरण नाही. उगाच उड्या मारू नका. मित्रो, ही युती झाली आहे ती राजकीय अपरिहार्यता म्हणून झालेली आहे, एकमेकांना असलेली गरज म्हणून झालेली आहे. पण मुंबईकरांना खरंच या युतीची गरज आहे का? मुंबईतला शिल्लक 32% मराठी माणूस या युतीनं पुन्हा एकदा या मुंबईवर राज्य करेल का? मुंबई का डॉन कोण असं विचारत खरंच एखादा भिकू म्हात्रे, अरुण गवळी, अमर नाईक पुन्हा आपल्या समोर येईल का? की परप्रांतीय आणि गुजराती मारवाडी मतांच्या वाढत्या प्रभावाखाली उरला-सुरला मराठी माणूसही मुंबईबाहेर फेकला जाईल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून जरूर कळवा. तुर्तास मी इथेच थांबतो, कारण बॉडी लँग्वेजवर बोलायला गेल्यानंतर बरंच काही आहे आणि मग ते सगळं बोलत बसलो आणि मग त्याच्या ज्या थोड्या छोट्या-छोट्या क्लिप्स आहेत त्या टाकल्या, तो व्हिडिओला विनोदी स्वरूप येतं. म्हणून तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल
आकार डीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.